नमस्कार. मी कविता दातार आपल्यासाठी घेऊन आले आहे एक सायबर क्राईम कथा. कथेचे नाव मीनू. लेखन आणि वाचन कविता दातार. संध्याकाळचे 7:30 वाजले तशी मी लॅपटॉप बंद करून उठले आणि अंजुला ऑफिस बंद करण्याच्या आवश्यक त्या सूचना देऊन बाहेर पडणार तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. हॅलो मावशी, मी मीनू बोलते. पलीकडून मीनूचा रडवेला आवाज. काय गं, काय झाले? मी थोड्या काळजीनेच विचारले. मीनू माझ्या मैत्रिणीची सुंदर हुशार मुलगी आणि माझी विद्यार्थिनी. 2 महिन्यांपूर्वीच तिचे लग्न ठरले होते. तुला भेटायचे आहे आत्ता, लगेच. तू कुठे आहेस? घायकुतीला येऊन मीनू म्हणाली. लगेच ये, मी अजून ऑफिसलाच आहे, असे तिला सांगून मी फोन बंद केला आणि ताटकळत उभ्या असलेल्या अंजूला जायला सांगितले. 15व्या मिनिटाला मीनू माझ्यासमोर बसली होती. डोळे रडून लाल झाले होते. अजूनही तिचे डोळे सारखे भरून येत होते. आधी मी तिला शांत होऊ दिलं, पाणी प्यायला दिलं, मग विचारलं, काय झालं आहे मीनू? मला नीट सांगशील का? उत्तरादाखल तिने तिचा मोबाईल फोन माझ्या पुढ्यात धरला आणि त्यावर एक साईट उघडून तिचे काही आक्षेपार्ह फोटोग्राफ्स मला दाखवत म्हणाली, बघ ना मावशी, माझे किती घाणेरडे फोटो या साईटवर अपलोड झाले आहेत. एवढे बोलून ती हमसून रडू लागली. मीनूचे ते अश्लील बिभत्स फोटो बघून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी मोबाईल तिच्या हातातून काढून बाजूला ठेवला आणि माझ्या खुर्चीतून उठून तिच्या जवळ गेले. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत मी तिला शांत राहण्यास सांगितले. थोड्याच वेळात स्वतःला सावरत मीनूने सांगायला सुरुवात केली. या फोटोजची लिंक मला माझ्या मैत्रिणीने फॉरवर्ड केली, मला कळावे म्हणून. तिच्या नवऱ्याला हे एका पोर्न साईटवर दिसले. अजून असले माझे फोटोज कुठल्या कुठल्या साईट्सवर असतील देवच जाणे. विश्वास ठेव मावशी, मी कोणाचे असले फोटोज कधी बघितलेसुद्धा नाहीत, मग स्वतःचे काढून घेईन का? मीनूला रडू आवरत नव्हते. मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहत होते. कुठल्या शब्दात तिचं सांत्वन करावं मला कळत नव्हतं. थोड्या वेळात मी स्वतःला सावरत म्हटलं, शांत हो मीनू, रडून काहीच होणार नाही आहे. या संकटाला कसं तोंड द्यायचं याचा आपल्याला डोकं शांत ठेवून विचार करायला हवा. कसं शांत राहू मावशी? हे सगळं माझ्या सासरच्यांना कळलं तर माझं लग्न होऊ शकणार आहे का गं? मीनूची शंका रास्त होती. फार वेळ न घालवता भराभर सूत्र हलवायला हवी होती. मी लॅपटॉप सुरू केला. तिच्या मैत्रिणीने पाठवलेली लिंक वापरून त्या साईटवर जाऊन आधी तिच्या फोटोजचे बारकाईने निरीक्षण केले. फोटोतल्या मुलीचा चेहरा मीनूचा असला तरी बाकी शरीर दुसऱ्याच कुणा मुलीचे आहे हे तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटूवरून लक्षात आले. ते फोटो ताबडतोब काढून टाकण्याचे त्या साईटला मी विनंतीवजा ईमेल केले. ही सर्व घटना तिच्या होणाऱ्या नवऱ्याला माहीत असणं जरुरी होतं. बाहेरून कळण्यापेक्षा आपणच त्याला सांगायचे असे ठरवून त्याला फोन लावला. फोनवर त्याला काय घडलंय ते सविस्तर सांगितलं. तो फारच समंजस वाटला. उलट त्याने मीनूची यात काही चूक नाही म्हणून तिने फार मनाला लावून घेऊ नये अशी तिची समजूत काढली. दुसऱ्या दिवशी सायबर सेलला जाऊन तक्रार अर्ज द्यायचे ठरवले. एव्हाना मीनू बरी शांत झाल्यासारखी वाटत होती. फोटोतला चेहरा मीनूच्या मोबाईलमध्ये असलेल्या तिच्या काही फोटोशी मिळत असल्याने मी लॅपटॉप बंद करून तिचा मोबाईल नीट तपासून बघायचे ठरवले. सर्वप्रथम मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन
तिने कुठले ॲप्स इन्स्टॉल केले आहेत ते बघितले. त्यात जास्त करून मेकअप आणि हेल्थ संबंधित ॲप्स मला दिसले. प्रत्येक ॲपच्या परमिशन्स मी तपासल्या. त्यापैकी एका ॲपला सगळ्याच परमिशन्स दिल्या गेलेल्या दिसत होत्या. जेव्हा आपण स्मार्टफोनवर एखादे ॲप इन्स्टॉल करतो तेव्हा ते ॲप तुमच्या फोनचा कसा वापर करणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणारा एक स्क्रीन येतो. त्या स्क्रीनवर तुम्हाला ओके किंवा कॅन्सल करावे लागते. हे करताना बहुतेक जण फारसा विचार करत नाहीत. इथेच मीनूचे चुकले होते. तिने या ॲपला कॅमेरा, स्टोरेज, मीडिया, फाईल्स इत्यादी सगळेच ॲक्सेस परमिशन्स दिलेले दिसत होते. त्यामुळे याच ॲपच्या माध्यमातून तिचे फोटोग्राफ्स कुठेतरी अपलोड होऊन त्यांचं मॉर्फिंग म्हणजेच दुसऱ्या फोटोसोबतचं मिक्सिंग केलं जात असावं. जरुरी तेवढे ॲप्स तिच्या स्मार्टफोनवर ठेवून बाकीचे ॲप्स मी अनइन्स्टॉल केले. दुसऱ्या दिवशी सायबर सेलला तिने रीतसर कंप्लेंट नोंदवली. त्याचा तपास अजूनही चालू आहे. आज मीनूचे लग्न होऊन 6 महिने झाले आहेत आणि ती सुखात आहे. मित्रमैत्रिणींनो, मीनूची ही सत्य घटना मी तिच्या संमतीने तुमच्याशी शेअर करत आहे. हेतू एवढाच की आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात. स्मार्टफोनवर कुठलेही ॲप इन्स्टॉल करताना गुगलवर त्याचे रिव्ह्यूज तपासावे. त्याला आपण कोणत्या परमिशन्स देत आहोत ते नीट बघावे. ॲपला दिलेल्या परमिशन्स नंतरही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता. व्हाया प्रोटेक्ट किंवा OS मॉनिटर किंवा अजून काही ॲप्स वापरून तुमच्या स्मार्टफोनवरचा डेटा लीक तर होत नाही आहे ना, हे तुम्ही बघू शकता. मुळात असलेले आणि जरुरी तेवढेच ॲप्स आपल्या स्मार्टफोनवर ठेवा. सावध आणि सतर्क रहा. धन्यवाद.